नमस्कार. नमस्कार. सो आपल्या सोबत आहेत श्री दीपक म्हात्रे. नमस्कार. तुमची जरा ओळख करून द्या, तुमच्या शब्दात तुम्ही ओळख करून द्या. मी दीपक पांडुरंग म्हात्रे. मी शेषवंशीय भंडारी ठाणेकर समाज या समाजाचे अध्यक्ष, ठाणे शहर प्रमुख. तसंच मी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचा पण अध्यक्ष आहे. 2-3 या मंडळांवर मी आहे. असं छोटंसं काम करतो. सामाजिक कार्यात आहे. आणि आज पिठोरी आहे, तर पिठोरी बद्दल आम्हाला थोडक्यात तुम्ही काय सांगू शकाल? म्हणजे तुमचं हे ह्या घरात कितवं वर्ष आहे पिठोरीचं, आणि पिठोरी का करतात मुळात? पिठोरी हे म्हणजे आमच्याकडे पिठोरीचा एवढा म्हणजे म्हात्रे फॅमिली आणि हे ठाण्यातलं गावकीचं आमच्या संपूर्ण रायगड ठाणे जिल्ह्यात आणि पूर्ण कोकणात पिठोरीचं महत्त्व भरपूर आहे. याच्यानंतर 5 दिवसांनी गणपती येतात. त्याच्या आधी म्हणजे एक आईच्या रूपात देवी आपल्याला त्याच्यात आशीर्वाद देते आणि संपूर्ण त्या पिठोरीच्या पुढ्यात कसं आपण जे मागू ते मिळतं आपल्याला. तेवढी श्रद्धा पाहिजे. बरेच जण आपले नवस हे ते आमच्याकडे आमच्या एरियातले म्हणून बरेच जण येतात, नवस बोललेले असतात संपूर्ण. आता जस्ट मला सिंगापूरवरून फोन होता संपूर्ण आणि नमस्कार सांगा म्हणून. म्हणजे भरपूर पिठोरी हे तुम्ही जसा विश्वास टाकाल तसं तुम्हाला. म्हणजे तुम्ही खऱ्या श्रद्धेने जर पिठोरीकडे काही नवस वगैरे बोला तर नक्की ते पूर्ण होईल. आणि आमच्याकडे ही पारंपरिक पद्धतीने फार वर्षापूर्वी साधारण म्हणजे मी तर सांगतो ही 100 वर्ष पुढे झाली. एकदम 100 वर्ष आमच्याकडे नक्कीच पूर्ण झाली. आणि आमची ठाण्यातली म्हात्रे फॅमिली एकत्र येऊन संपूर्ण आम्ही 4 काका आत्या हे सगळे मिळून असे आम्ही 150-200 जण जमा होतो आणि संपूर्ण खेळीमेळीच्या वातावरणात संपूर्ण कार्यक्रम चालू असतो. भरपूर रश असते. आता तुम्ही बघितलात भरपूर रश असते. आपापले जे नवस असतात ते फेडायला येतात. परत ते एक प्रकारे आतिथ्य देणं, ते आशीर्वाद असतो. तो प्रकार एक त्या प्रकारे संपूर्ण आतिथ्य घेतात, तो प्रसाद घेतात. हे पारंपरिक पद्धतीने आणि आपली पद्धत आपली परंपरा आपणच जिवंत ठेवायला पाहिजे. बरेच जणांना पिठोरी हे माहिती नसतं, त्यामुळे सगळ्यांनी याचा या उत्सवात सहभागी व्हावं असं माझी अपेक्षा आहे. नक्कीच. एक मला सांगायचं आहे की यांची इथे एकत्र कुटुंब आहे. हे 11 भाऊ बरोबर? फॅमिली. आम्ही 6 भाऊ आणि 5 बहिणी असं आम्ही आमचं जॉईंट फॅमिली आहे. आणि मी तर सांगेल सगळ्यांना, तुम्ही संपूर्ण आमची अख्खी बिल्डिंग आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही 6 भाऊ आणि आमचे सगळे फॅमिलीज जॉईंटनी राहतात. सगळे कार्यक्रम एकत्र करतो आणि सगळी आमची बाजूचे आमचे काका ते पण सगळे जॉईंट मध्ये आहेत. आम्ही एकत्र कार्यक्रम असतो आमचा. जवळपास किती फॅमिली मेंबर्स असतील आता जे राहतात ते? आम्ही 100 जण तो आहेत इथे या एरियात. त्यामुळे कार्यक्रमाला कोणाला नाही बोलवलं पण आम्ही बोलवतोच. आमच्या आजूबाजूचे पण तेवढ्याच आवडीने आमच्या कार्यक्रमात सहभाग असतात. आणि मेन म्हणजे मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही जॉईंटली राहा, तुमच्या फॅमिलीशी जॉईंट राहा, एकत्र कुटुंब पद्धतीने राहा. फ्लॅट सिस्टीम बंद करा. याच्यातच संस्कृती आपली वाचू शकते. सो आम्ही डॅनी दादा बोलतो. तर डॅनी दादा खूप खूप आभार मुलाखत दिल्याबद्दल आणि पिठोरीच्या शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला सुद्धा पिठोरीच्या हार्दिक शुभेच्छा.
हातीत कोण? मी. माझ्या हातीत कोण? मी. माझ्या हातीत कोण? मी. माझ्या हातीत कोण? मी. सगळे मोदकच उचलतायत. घेतलं? हा झालं झालं घेतलं. अशा प्रकारे आमची पिठोरी साजरा झालेली आहे आणि उशीर झाला आहे जेवायला, कारण 2-3 ठिकाणी जायचं होतं पिठोरीसाठी. आता आमचं जेवण पण झालेलं आहे. सो इथेच व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. तो भेटूया पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय.